इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आय प्रभाग क्षेत्रातील अशळे परिसरात दीर्घकाळ चालू असलेल्या पाणी टंचाईच्या समस्येला अखेर दिलासा मिळाल्याचं चिन्ह दिसत आहे. अशळे गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा पाईपलाईन असून देखील चिंचपाड आणि द्वारली परिसरातील अनेक इमारती व चाळींना अनधिकृत नळ जोडण्या केल्याने अशळे गावापर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नव्हतं. परिणामी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावी लागत होती. या गंभीर परिस्थितीवर स्थानिक कार्यकर्ते नितीन तरे, इंद्रा तरे, गणपती कांबळे, गोपी कडू, अशोक कडू, प्रभाकर कडू आणि संतोष कडू यांनी सातत्याने पाठपुरावा करून केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाकडे अनधिकृत जोडण्यांवर कारवाईची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत आज केडीएमसी अधिकाऱ्यांनी कारवाईची मोहीम राबवली असून चिंचपाडा भागातील तब्बल 30 पेक्षा अधिक अनधिकृत कनेक्शन तोडण्यात आली आहेत. यासोबतच या बेकायदेशीर जोडण्या करण्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची मोहीम सहाय्यक आयुक्त जगताप यांनी दिली. या कारवाईनंतर अशळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त करत केडीएमसीचे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. या कारवाईनंतर अशळे परिसरातील नागरिकांना दिलासा व्यक्त करत केडीएमसीचे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. आशळे गावचे स्वतंत्र जलवाहिनी ही नांदिवली मेन टॅपिंग पॉईंट ते आशळे गाव ही मुख्य जलवाहिनी असून त्याच्यातून आशळे गावाला पूर्ण पाणी पुरवठा होतो. पण ही मुख्य लाईनी द्वारली, नांदिवली, चिंचपाडा या भागातून येते. इथे बऱ्याच लोकांनी त्याच्यावर अनधिकृत कनेक्शन घेतल्यामुळे जास्तीत जास्त 80% पाणी आमचा चोरीला जातो इथे आणि 20% आम्हाला भेटतोय. तर आम्ही वारंवार तक्रार करून अधिकाऱ्यांना सांगितलं का हे कनेक्शन काढा. अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून आमचे जाधव साहेब असतील, मालेकर साहेब असतील, जगताप साहेब असतील यांनी सहकार्य करून पोलीस प्रशासन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, कोळसवाडी पोलीस स्टेशन सहकार्य करून संयुक्त कारवाई करत आहेत. आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले ही कारवाई आम्ही कंटिन्यू करू आणि योग्य ते गुन्हे दाखल करू. आणि आमची पण अपेक्षा तीच आहे का ज्यांनी चोरीच्या लाईनी घेतल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे. आय प्रभागामध्ये आशळे हे गाव आहे आणि एमआयडीसीचे पाईपलाईननी डायरेक्ट आशळे गावासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईन 250 mm पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनद्वारे आशळे गावामध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जाते तिथे आणि तिथून मग पाणी वितरण केलं जाते. परंतु बऱ्याच वेळा तिथल्या गावातल्या लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या की पाणी पुरवठा कमी होतो आहे, प्रेशरने होत नाही. आणि मग आमच्या टेक्निकल टीमने सर्वे केला असता असं दिसून आलं की ह्या लाईनवर चिंचपाडा भागातील रहिवाशांनी, चाळधारकांनी, इमारतधारकांनी अनधिकृतपणे कनेक्शन घेतल्याचं निदर्शनास आल्यानुसार आम्ही आज इथे प्रोग्राम लावला. स्थानिक कोळसवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस, आमचे महापालिकेचे पोलीस, आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मळेकर साहेब, आमचे वॉटर सप्लायचे डेप्युटी इंजिनियर जाधव साहेब आणि मी स्वतः सहाय्यक आयुक्त आय प्रभाग आणि आमची टीम संपूर्ण कर पाणी विभागाचे लिपिक किंवा आणखीन अनाधिकृत बांधकामाचे सर्व स्टाफसही आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहोत. आणि आता इथे जिथे आम्हाला हे अनधिकृत कनेक्शन दिसून आलेले आहेत ते आत्तापर्यंत आम्हाला वाटतं 30-40 कनेक्शन आत्तापर्यंत आम्ही तोडलेले आहेत. अजूनही आमची कार्यवाही संध्याकाळपर्यंत चालूच राहणार आहे. आणि या ज्या लोकांनी जे कनेक्शन हे घेतलेले आहेत त्या कनेक्शन धारकांच्यावर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत. ही मोहीम अशी सुरू राहणार आहे? ही मोहीम अशी सुरू राहणार आहे आणि यानंतरही पुन्हा जर त्यांनी नळ जोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा वारंवार त्यांचे गुन्हे दाखल करू आणि हे कनेक्शन खंडित करण्याचा आमचं निरंतर प्रयत्न चालू राहणार आहे. केडीएमसी मधून 27 गाव म्हणून वगळण्यात आलेले आहे. हे वगळण्यात आलेला आमचा अन्याय होतोय. टॅक्स वसुलीला कसे येतात? पाणी कोण देणार? पाणी देणार नसाल तर आम्ही इथून हलणार नाहीये. इथे सावली घ्या, सावलीत राहा, सावलीत बसा, सावलीत ना. पाणी आमच्या हक्काचं,